नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष जिंकून आलेला आहे। नगराध्यक्षपदी सुनीता खेतमालीस या विजयी झालेल्या आहेत। श्रीगोंद्यामध्ये 22 पैकी 13 जागांवर भाजपने आपला विजय संपन्न केलेला आहे। शिवसेनेचा 9 जागांवर विजय झालेला आहे। श्रीगोंद्यामधून ही महत्त्वाची बातमी, नगराध्यक्षपदी सुनीता खेतमालीस यांचा विजय झाला आहे। चिमूर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा पाहायला मिळतोय। भाजप 14, काँग्रेस 4 जागांवर विजयी। नगराध्यक्षपदी भाजपच्या गीता लिंगायत या विजयी झालेल्या आहेत। भाजप 14 आणि काँग्रेसला 4 जागांवर विजय मिळाला आहे। चिमूर नगरपालिका भाजपने काबीज केलेली आहे। भाजपला तिथं मोठा विजय मिळाला आहे। नगराध्यक्षपदी भाजपच्या गीता लिंगायत या विजयी झालेल्या आहेत। भाजपला एकूण 14 जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला 4। संगमनेर सेवा समितीच्या विजयानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली। नागरिकांनी आमच्यावर विश्वास दाखवला। संगमनेरमध्ये गुंडगिरीचं वातावरण होतं। बदल घडवण्यासाठीच जनतेनं संगमनेर सेवा समितीला विजयी केलं, अशी प्रतिक्रिया थोरातांनी दिली आहे। संगमेरमध्ये अनेक वर्षापासून अत्यंत सुंदर काम, संगमेर बांधणीचं काम केलेलं आहे आणि त्या कामाला आणि वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं, गुंडगिरीचं वातावरण निर्माण झालं, अनेक चुकीच्या पद्धती, अंमली पदार्थाचा वावर एकदम मोठ्या प्रमाणावर सुरू झाला, तर ह्या सगळ्याचा नागरिकांच्या लक्षात आलेलं आहे। नागरिकांनी आमचा विश्वास दाखवलेला आहे केलेल्या कामावर आणि पुढे करावयाच्या कामासाठी।